भारत अमेरिका यांच्यातील व्यापार करारांवरील वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांचं टॅरिफ कार्ड बाहेर काढलंय। आता त्यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे। 1 ऑक्टोबर 2025 पासून हा नवा टॅरिफ लागू होईल। त्यांच्या या घोषणेमुळे जागतिक औषध उद्योग जगताची चिंता वाढीस लागली आहे। शिवाय भारतीय कंपन्यांनाही याचा फटका बसू शकतो, कारण दरवर्षी भारतातूनही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात औषधं निर्यात होतात। पाहूया काय आहे नवा ट्रम्प टॅरिफ आणि त्याचा जगाचा भारतावर काय काय परिणाम होऊ शकतो, एक नजर। ट्रम्प यांचं पुन्हा टॅरिफ अस्त्र, आता औषधांवर लागणार टॅरिफ। भारतीय औषध कंपन्या अडचणीत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नवीन टॅरिफची घोषणा केली आणि जगभरात पुन्हा काहूर माजलं। अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ लावला जाणार ही त्यांची घोषणा। त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी याची घोषणा केली आहे। अमेरिकेबाहेर बनवण्यात येणाऱ्या औषधांवर 100% टॅरिफ लावला जाईल, मात्र अमेरिकेत तयार होणाऱ्या औषधांना यातून सूट मिळेल। 1 ऑक्टोबर 2025 पासून हा नवा टॅरिफ लागू होईल। तसंच हेवी ड्युटी ट्रक्सवर 25%, तर स्वयंपाकघर बाथरूम मधील कॅबिनेट्सवर 50% टॅरिफ लागेल। अपहोल्डर्स फर्निचरवर 30% टॅरिफ लागेल, कारण इतर देशातून या वस्तू मोठ्या प्रमाणात येत आहेत। हे अन्यायकारक आहे। आता राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपल्याला आपलं मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वाचवावं लागेल, असा दावा ट्रम्प यांनी केलाय। त्याचबरोबर त्यांनी यातून कुणाकुणाला सूट मिळेल हेही स्पष्ट केलंय। जोपर्यंत अमेरिकेत औषधं विकणारी कंपनी अमेरिकेत स्वतःचा कारखाना सुरू करत नाही, तोपर्यंत टॅरिफ आकारला जाईल। कंपनीच्या प्लॅन्टची उभारणी सुरू झालेली असेल म्हणजेच बांधकाम सुरू आहे असं समजलं जाईल। जर काम सुरू झालेलं असेल तर त्या औषध निर्माण कंपन्यांच्या उत्पादनांवर कोणताही टॅरिफ असणार नाही। थोडक्यात ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतल्या उत्पादकांच्या वाढीस बाहेरच्या कंपन्या अडथळा निर्माण करतायत, त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठीच हा टॅरिफ लावण्यात येत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय। मात्र आता यामुळे बाहेरील कंपन्यांची अमेरिकेतली उत्पादनं महागणार आहेत। भारताबाबत बोलायचं झालं तर भारत हा अमेरिकेला सुमारे 40% औषधं निर्यात करतो। अमेरिका भारतासाठी औषध निर्यातीची सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते। GTRIच्या माहितीनुसार भारताचं सर्वात मोठं औद्योगिक निर्यात क्षेत्र म्हणजे औषध उद्योग आहे। विशेषतः उत्तर अमेरिका हे भारताच्या फार्मा कंपन्यांसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे। भारत दरवर्षी अमेरिकेला सुमारे 12.7 अब्ज डॉलर्सची औषध निर्यात करतो, म्हणजे सुमारे 92,000 कोटी रुपयांहून अधिक औषधांची निर्यात केली जाते। भारत अमेरिकेला प्रामुख्याने जेनेरिक औषधं निर्यात करतो। अमेरिकेत वापरली जाणारी 45% जेनेरिक औषधं भारतातून जातात, तर 15% बायोसिमिलर औषधही भारतच निर्यात करतो। समजा 100 रुपयाचं औषध आहे आणि 35 रुपये कमाई होते भारतातल्या कंपन्यांची आणि 100% टॅरिफ लागून किंमत झाली 200। अमेरिकेला आशा काय वाटते की कलिंगड विकत घेणारे ते एकटेच आहेत आणि विकणारे बरेच आहेत। पनवेलचा स्टँड आहे, पेण आहे, रामवाडी आहे, महाड आहे। त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं, समजा व्हिएतनाम म्हणालं की आम्ही फक्त 30 रुपयेच नफा घेतो आणि किंमत 195 केली, मग चायना म्हणाला आम्ही 30 रुपयेच 25 रुपयेच नफा घेतो आणि किंमत 190, तरी कमी होऊन किती होणार हो? काहीतरी मार्जिन ठेवायला लागणारच ना या विकणाऱ्या लोकांना, नाही तर ते विकतील कशाला? आणि अमेरिकेत बनवलं तर अमेरिकेतल्या वर्कर्सना एवढा पगार द्यायला लागतो की कमीत कमी 500 रुपये खर्च होईल। त्याच्यामुळे अमेरिकेत बनणं शक्यच नाहीये। मात्र भारतातून अमेरिकेत जाणारी बहुतांश औषधं जेनेरिक आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होईल ते पाहूया। भारताकडनं अमेरिकेला जी निर्यात होती त्यामध्ये साधारणतः 9 अब्ज डॉलर्सची, म्हणजे 10.5 पैकी 9 अब्ज डॉलर्सचे जेनेरिक मेडिसिन्स जे आहेत हे प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात केले जातात आणि ब्रँडेड आणि जे पेटंटेड मेडिसिन्स आहेत ते साधारणतः 1 अब्जच्या आसपासचे तिकडं निर्यात केले जातात। अर्थात ही गोष्ट अजूनही क्लिअर नाहीये, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा जोपर्यंत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर येत नाही तोपर्यंत ती गोष्ट क्लिअर होणार नाही की जेनेरिक मेडिसिनचा देखील त्यामध्ये समावेश आहे की नाही। पण जर अशा स्वरूपाने असेल तर निश्चितपणे तो आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला मोठा धक्का असेल। मात्र जर तो केवळ ब्रँडेड आणि पेटंटेड मेडिसिन्सवरती असेल तर त्याचा इम्पॅक्ट इतका मोठ्या प्रमाणावर जाणवणार नाही। भारत अमेरिकेत ब्रँडेड औषधही निर्यात करतो, त्यात डॉक्टर रेड्डीज, ल्युपिन आणि सन फार्मा यासारख्या भारतीय कंपन्या अमेरिकेत ब्रँडेड औषधं निर्यात करतात। आता ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यामुळे जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या अमेरिकेतल्या किमती वाढतील। दरम्यान
हा टॅरिफ आयर्लंडला लक्ष्य करण्यासाठी लावल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे, कारण जगातील अनेक मोठ्या औषधांच्या कंपन्यांचे कारखाने आयर्लंडमध्ये आहेत. ब्रँडेड औषधांच्या मोठ्या उत्पादकांपैकी एक आयर्लंड आहे. तर भारतातून अमेरिकेत जेनेरिक औषधं अधिक विकली जातात. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी जवळपास निम्मी औषधं एकट्या भारतातून येतात. अमेरिकेत अशी औषधं भारतासारख्या देशातून आयात केली जातात. 10 पैकी 9 प्रिस्क्रिप्शन्स या औषधांच्याच असतात. त्यामुळे आरोग्य सेवेच्या खर्चात अमेरिकेची कोट्यवधी डॉलर्सची बचत होते. मात्र आता व्यापार कराराशिवाय जेनेरिक औषधं बनवणाऱ्या काही भारतीय कंपन्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफमुळे बाजारातून बाहेर पडावं लागू शकतं. तर अमेरिकेतही औषधांची कमतरता आणखी वाढू शकते. मात्र आता यावर काही तोडगा निघतो का? सध्या भारत अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या वाटाघाटींमधून भारतीय औषध कंपन्यांना काही दिलासा मिळेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.